रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आजचा जो फ्लॅट आहे 1 BHKचा फ्लॅट आहे। सांगवी नेस्टा नावाचं प्रोजेक्ट आहे। लोअर फ्लोअरला फ्लॅट आहे, तुम्ही बघू शकता। आपण एकदम खाली आहोत। बिल्डिंग जर बघितली तर ग्राउंड प्लस 29 माळ्याची बिल्डिंग आहे, पण आपला हा लोअर फ्लोअरला फ्लॅट आहे। एक तास आता बघितलं तर खाली जर तुम्ही बघितलं तर फर्स्ट फ्लोअरला पण आपल्याकडे एक फ्लॅट आहे, ज्याच्यात खूप मोठं टॅरेस पण आहे। जॉईंट फ्लॅट 1 BHK असणार आहे। पण आत्ता आपण जो फ्लॅट बघतोय हा काय टॅरेस फ्लॅट नाही आहे, हा 550 युजेबल कार्पेट असणारा 1 BHKचा फ्लॅट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बाल्कनी आहे आणि अशा पद्धतीचा मोकळा ढाकळा व्ह्यू असणारा फ्लॅट आहे। बाल्कनीची जरी साईज बघितली तुम्हाला जाणवेल की किती मोठी बाल्कनी आणि किती प्रशस्त अशी बाल्कनी असणार आहे, ज्याच्यात तुम्ही बघितलं OC CC त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आलेल्या आहेत। ह्याच्यात तसं जर बघितलं तर सिंगल एकच बिल्डिंग आहे, याच्यात स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या त्या सगळ्या गोष्टी नक्कीच नाहीत आहे। याच्यात फक्त पार्किंगचं प्रावधान आहे, जे मेकॅनिकल कार पार्किंग असणार आहे। छोटंसं गार्डन असेल आणि इंटरेस्ट लॉबी वगैरे आणि खाली हॉस्पिटलची सुविधा म्हणा। मग इथे तसं जर बघितलं तर तुम्हाला केम्स हॉस्पिटल जवळ आहे, हिरानंदानी हॉस्पिटल जवळ आहे, हॉरिझॉन प्राईम हॉस्पिटल जवळ आहे। शाळांचा जर विचार केला तर पोद्दार आहे, हिरानंदानी आहे, श्रीमा आहे, ऑर्चिड आहे, हॉरिझॉन आहे। अशा वेगवेगळ्या शाळाही तुम्हाला इथून 10-10, 5-5 मिनिटाच्या अंतरावरती ऑर्चिड ब्रिचिड अशा सगळ्या शाळा पण तुम्हाला आजूबाजूला नक्की मिळतील। TCSची कंपनी पण बाजूलाच आहे। तर ज्या मंडळींना असं वाटतं की बाल्कनीवाला फ्लॅट आपल्याला 1 BHK पाहिजे, तर अशाच लोकांसाठी हा एक 1 BHKचा फ्लॅट आहे, जो नवा कोरा आणि अनटच असणार आहे। आणि ह्याच फ्लॅटचा जर आपण हॉलचा विचार केला तर तुम्ही बघू शकता, हा हॉल आहे, हवा पण चांगली आहे फ्लॅटमध्ये। हा हॉल मात्र खूप मोठा आहे। बाहेर जाताना साऊथ वेस्ट हा फ्लॅट असणार आहे। फ्लॅटच्या बाहेर जर आपण आलो तर तुम्हाला इथे एक लिफ्ट आहे, तिथे एक लिफ्ट आहे आणि ह्या साईडला पण एक लिफ्टचं प्रावधान ऑलरेडी असणार आहे। अशा पद्धतीचा हा 1 BHKचा फ्लॅट आहे। आणि जर आपण फ्लॅटच्या आतमध्ये आलो तर तुम्हाला दिसेल की हॉल किती मोठा आणि किती प्रशस्त असणार आहे, कारण की जाणवतो हा 550 युजेबल कार्पेट आहे असा। कारण की हा हॉल आणि त्याच्यानंतर ही सुंदर आणि चांगल्या पद्धतीची अशी एक बाल्कनी जी वापरात तुम्हाला येऊ शकते, असं नाही की वापरात येणार नाही अशी बाल्कनी नक्कीच नसणार आहे। आणि नंतर जेव्हा आपण ह्या बाल्कनीतनं इकडे आपण जाण्याचा ज्यावेळेला प्रयत्न करतो त्यावेळेला ह्या साईडला आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली इथे एक कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असणार आहे। आणि ह्या साईडला जर आपण आलं तर इथे परत बरगतचं मोठी अशी चांगली ड्राय बाल्कनी आहे, जी तुम्ही बघू शकता। इथे तुमची वॉशिंग मशीनचं राहील आणि इकडे तुम्ही कपडे सुकवायला वगैरे आतल्या आत सगळा प्रकार नक्की होऊ शकतो। आणि समोर जर बघितलं तर तुम्हाला ऋतू टावर नावाचं हे कॉम्प्लेक्स आहे, त्याची ही बिल्डिंग तुम्हाला तुमच्या घरामधनं नक्की दिसते। अशा पद्धतीचा हा तुमचा ड्राय बाल्कनीचा एरिया आहे। ड्राय बाल्कनीच्या एरियानंतर जर आपण विचार केला तर आपण पुढे गेलो तर हे तुम्हाला इथे जे काय असणार फिटिंग असणार आहे, हे जॅग्वारचं फिटिंग तुम्हाला इथं दिलं जाणार आहे। आणि ह्या पण आता हे बंद करून, कारण हायवेमुळे आवाज वगैरे येतो। आणि नंतर जेव्हा आपण ह्याच्या अपोजिटला जाणार आहोत त्यावेळेला इथे 2 प्लॅटफॉर्म लागलेलं असं किचन तुम्हाला मिळेल, तर फ्रीजसाठी जागा आहे। तुम्ही बघू शकता ह्याला जॅग्वारची फिटिंग दिलेली आणून ठेवलेली आहे। आता ते फक्त बसवायचं काम बाकी आहे। साधारणतः 15-20 फॅमिली ऑलरेडी इकडे आलेली आहे आत्ता। आणि त्याच्यानंतर ह्याला एक ड्राय बाल्कनीचा म्हणा किंवा बाल्कनीचा स्पेस, इथं ड्राय बाल्कनी नाही, बाल्कनी म्हणूनच तुम्हाला एक हा स्पेस वापरायला मिळेल। आणि खाली जर झाडं बघितलं तर हे तुमच्या कॉम्प्लेक्सच्या आतमध्येच येणारे चिंचेचं झाड आणि इंग्रजी चिंच आणि ही देशी चिंच, हे दोन्ही झाडं तुम्हाला तुमच्या घरामधून दिसतात। त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण बाहेर इकडे ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला परत तुम्हाला इथे एक असं स्टोर रूम टाईप जागा किंवा मंदिर वगैरे व्हॉटेवर जे काय तुम्हाला तुमच्या वापरात घ्यायचं ते घेऊ शकता। आणि नंतर इकडे आपण आलो तर हे मास्टर बेडरूम आहे। मास्टर बेडरूमला आल्यानंतर तुम्हाला इथे पण एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असं मोठं प्रशस्त आणि जॅग्वार फिटिंग सहित असणारं इथे मिळणार आहे। आणि याच्या बाथरूमच्या आपण बाहेर आल्यानंतर हे तुमचं असं प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं बेडरूम असेल। ह्या बेडरूममध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं पण तुम्हाला एक चांगली मोठी जागा आहे, जी तुमची कपाट म्हणा, स्टोरेज म्हणा त्या पद्धतशीर होऊ शकतं। आणि ह्या बेडरूमच्या आपण ह्या साईडला आलो तर इथे तुम्हाला स्लायडिंग विंडोचा प्रावधान आहे। आणि स्लायडिंग विंडो ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये परत एक बाल्कनी आहे। बाल्कनी जरी विचार केला तर 8x3ची तुम्हाला बाल्कनी मिळू शकते। आणि बाल्कनीबंद जर तुम्ही बघितलं तर तुमच्याच कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये असणारे गार्डन अधिक हा खाली एक टॅरेस फ्लॅट आहे। हे टॅरेस फ्लॅटही आपल्याकडे उपलब्ध आहेत जर कोणाला घ्यायचं असेल टॅरेस फ्लॅट। पण खाली 2 टॅरेस फ्लॅट आहे, ते जॉईंट टॅरेस आणि जॉईंट फ्लॅट 1 BHK आपल्याला खाली मिळू शकतो। त्याची किंमत जरा थोडी वेगळी। आणि आता हा राहिला प्रश्न ह्याचा, तर याची जी किंमत आहे ही साधारणतः 95 लाख रुपये निगोशिएबल असणारी किंमत आहे। इथे बिल्डिंगला OC CC सगळं कंप्लिटेड आहे। 10-15 फॅमिली मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे राहील। कोणत्या बँकेकडनं लोन वगैरे तुम्ही घेऊ शकता। ज्या मंडळीला 1 BHKचा हवा आहे आणि नवा कोरा आणि बाल्कनी सहित फ्लॅट हवा असेल, मला सुट्टे त्यांच्यासाठी हा ऑप्शन चांगला असू शकतो। लोकेशन वाईज विचार केला तर हिरनंदानी एस्टेटला लागून असल्या कारणानं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे TCSच्या कंपनी भाड्याने तत्वावरती जरी द्यायचं म्हटलं तर लवकरात लवकर
असा नवा कोरा फ्लॅट जाऊ शकतो. तर असेच नवीन वेगळ्या पद्धतीचे घरं रोज दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आम्ही. मला असं वाटते आमचे घरं रोज बघत राहावा, आम्हाला कमेंट्स करा आणि तेवढं ते सबस्क्रायबर जास्तीत जास्त करा ना जरा प्लीज, जेणेकरून आमचं मन जरा उत्साहित होईल आणि आम्ही जास्तीत जास्त घरं काढण्याचा रोज प्रयत्न करत जाऊ. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.